नमस्कार मित्रांनो. तुला जपणार आहे या मालिकेचा आजचा एपिसोड अत्यंत थरारक आणि मोठा ट्विस्ट घेऊन आलेला आहे. आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, आपले फक्त 10 सबस्क्रायबर्स बाकी आहेत, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला असाच भारी कंटेंट बनवायला खूप मदत करतं. चला तर मग सुरू करूया आजच्या एपिसोडचा ड्रामा. तर आजची कथेची सुरुवात होते मंजिरीच्या खोलीत. वातावरणात प्रचंड तणाव असतो. अथर्व आणि मीरा मंजिरीसमोर उभे असतात. मंजिरीच्या चेहऱ्यावर एक विचित्र आणि कुत्सित हसू असतं. मंजिरी अथर्वकडे हताशपणे बघत बोलते की अथर्व, तुला सगळंच कळलंय. एक सावत्र आई असूनही मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं, तुला एवढा जीव लावला, पण तू काय केलंस रे? माझी सगळी आशाच संपवून टाकलीस. खेळातील सगळी गंमतच घालवून टाकलीस तू. पण असो, म्हणतात ना, शेवट गोड तर सगळंच गोड. मंजिरी पुन्हा वळते आणि बोलते की मीरा, माझा तर विश्वासच बसत नाहीये ग. तू खरंच माझी अट मान्य केली आहेस? मीरा ठामपणे उत्तर देते की हो, केली आहे. मंजिरी शंकेने विचारते, तुझ्या डोळ्यात तर तसं काही दिसत नाही आहे मला. मीरा बोलते, डोळ्यात दिसण्यासारखं काय आहे त्यात? तुझी अट मान्य केली तर केली आहे. मंजिरी बोलते की वेळेत तर नाही काढत आहेत ना मला? तेव्हा मीरा बोलते की हे भलते खेळ मला जमत नाही आणि त्यात मला कसलाही इंटरेस्ट नाही आहे. वेदाला वाचवणं हेच माझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय आहे. त्यासाठी मी या घरात प्रवेश घेतला आहे. मंजिरी बोलते की तू तुझ्या नवऱ्याला विचारलंस ना आधी? मीरा बोलते की आमचं बोलणं झालं आहे. आमच्या लेकीसाठी आम्ही दोघं मिळून हा निर्णय घेतला आहे. हे ऐकून अथर्वचा संयम सुटतो. तो चिडून मीराला बोलतो की मीरा, बघितलंस ना, आपण आपल्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेतो आहे आणि हिला ही मजाक वाटते. इथे वेदा सापडत नाही आणि तुला मी मगाशीच सांगत होतो ना, आपण जरा विचार करूया म्हणून. मीरा बोलते की माझा विचार झाला आहे. तेव्हा अथर्व बोलतो की अगं, तुझा विचार करून झाला आहे, पण हिचं काय? आपण इतका मोठा सॅक्रिफाईस करतो आहे आणि हिचं अजूनही विश्वास बसत नाही आहे. इकडे अनन्याचा गोंधळ उडलेला असतो. दुसरीकडे अनन्या तिच्या खोलीत वेदाचा फोटो हातात घेऊन बसलेली असते आणि ती विचार करत असते की काय खरं आहे आणि काय खोटं आहे, काहीच कळत नाही आहे. कधी कधी वाटतं दादा आणि वहिनी बोलतायत ते खरं आहे, तर कधी वाटतं जे आई सांगते तेही खरं आहे. आय एम टोटली कन्फ्यूज. इथे वेदा कुठेच सापडत नाही आहे. इकडे बाहेर शिवनाथ आणि अथर्व, अंबिकाही असते. बाबा डोळे मिटून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. अथर्व बोलतो की बाबा, तुम्हाला काही दिसतंय का कुठे? तेव्हा मंजिरी मीराला घेऊन जायचं म्हणते. मीराही जायला तयार होते. अथर्वही जायला लागतो. तेव्हा मंजिरी बोलते की तू नाही, तू इथेच थांबायचं आहे. आणि तिकडे मंजिरी मीराला एका अंधाऱ्या खोली तिकडे बाहेर घेऊन जाते, जिथे वेदा पडलेली असते. वाटेत अंबिका आणि शिवनाथ तिला अडवतातही, पण मीराच्या सांगण्यावरून ते बाजूला होतात. मंजिरी जेव्हा मीराला तिकडे घेऊन जाते, तेव्हा मीराच्या पायाखालची जमीनच सरकते. समोर वेदा असते, अस्वस्थ जमिनीवर पडलेली असते. मीरा जोरजोरात ओरडत धावत जाते, वेदा बाळा, उठ ना, बघ तुझी आई आली, बाळा उठ, उघड ना डोळे. वेदा काहीच हालचाल करत नाही. मीराला वाटतं की तिची मुलगी आता या जगात राहिलेली नाही. संतापाने लालबुंद झालेली मीरा थेट मंजिरीच्या अंगावर धावून जाते आणि तिची मान घट्ट पकडते आणि बोलते की मी तुझी प्रत्येक आट मान्य करत होते ना, मग तू का केलंस असं? का मारलंस माझ्या लेकीला? मंजिरी राक्षसी हसू असतं मंजिरीचं आणि बोलते की अगं, मी कोणी सामान्य मनुष्य नाही आहे. तुला वाटतंय का तुझ्या या हातांनी मी मरणार आहे? तुला माहिती होतं ही गोष्ट घडणार आहे, पण तुझी अट मान्य करायला तू खूप वेळ लावलास. इकडे बाहेर अथर्व, शिवनाथ आणि अंबिकाही उभे असतात. तेव्हा अथर्व बोलतो की शिवनाथ डोळे मिटून काहीतरी बघत असतो. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा, काय बघतायत तुम्ही? तुम्हाला दिसतंय का, काही कळतंय का? तेव्हा शिवनाथ बोलतो की मीरा सुखरूप आहे अथर्व, पण सुखरूप आहे, तिला काहीही झालेलं नाही. तेव्हा अथर्व बोलतो पण वेदा? तेव्हा शिवनाथ बोलतो की वेदाचा काहीही पत्ता लागत नाही, माझी दृष्टी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तेवढ्यात अंबिकाही बोलते की मी सुद्धा खूप प्रयत्न करते बाबा, माझी शक्ती वापरून, पण माझीसुद्धा शक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. इकडे मीरा जमिनीवर बसून ढसाढसा रडत असते. अचानक वेदा करत असते आणि पुन्हा मंजिरीला बोलत असते की का मारलंस तू, का? तेव्हा वेदा इकडे उठून बसते आणि तिचा आत्मा असतो तो, ती उठून बसते आणि बोलते की आई. तेव्हा मीराचं लक्ष अचानक मागे जातं. मीरा खूप खुश होते वेदाला बघून. मीरा वेदाकडे आनंदाने बघतच असते आणि वेदाजवळ जाणारच तेवढ्यात बघते तर काय, वेदा हसत समोर उभी असते आणि जमिनीवर खालून तिची बॉडी पडलेलीच असते. मीरा प्रचंड गोंधळात पडते आणि पुन्हा मंजिरीकडे बघते. तेव्हा वेदाचा आत्मा पुन्हा बोलतो की आई. मीरा काहीही विचार न करता धावत जाऊन समोर उभे असलेल्या वेदाला घट्ट मिठी मारते
मिठी मारते. वेदाही बोलते की आई, आणि वेदा ही मीराला घट्ट मिठी मारते आणि मीरा वेदाला पटापटा मुक्के घेत असते आणि मागे पडलेली जी वेदा असते ती अचानकच तिथून गायब होते. मीरा चक्रावून मंजिरीकडे बघते. मंजिरी अत्यंत कुत्सितपणे हसून म्हणत असते की अजून खेळ बाकी आहे मीरा, तुम्ही घे घट्ट मिठी मारून घे. याच सस्पेन्सच्या मोडवर आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, असा होता आजचा रोंगटे उभा करणारा एपिसोड. आता पुढच्या भागात मंजिरी कोणता नवीन खेळ खेळणार आहे आणि मीरा तिच्या लेकीला कशी वाचवणार आहे हे बघणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. आता तर फक्त मंजिरीने मीराला दाखवलं असतं की असे गोष्टी घडू शकतात. चला तर मग आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अपडेट्समध्ये. धन्यवाद.